सर्व आदरणीय गुरु माऊलींना नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोळणूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मगाशी एक व्हिडिओ मी केलो होतो 30 मिनिटांचा, परंतु मला माहीत नव्हतं की 13 मिनिट झाल्यानंतर तो व्हिडिओ कट झालेला आहे. मग मुद्दा जो महत्त्वाचा विषय मी सांगणार होतो, मी सांगितलं होतं, परंतु ते रेकॉर्ड झालं नाही. त्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगतो. तेवढंच आपण लक्षपूर्वक ऐका आणि जसं मी सांगतो त्या पद्धतीने कृपया एकदा फॉलो करून बघा. तर जूनमध्ये आपला जो नेट एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी राहिलं फक्त 10 दिवस. अप्लिकेशन फॉर्म भरा, जे काही बदल आहे त्याप्रमाणे तुम्ही स्वीकारा आणि फॉर्म भरा. आता नेमकं या 50 दिवसात आपल्याला काय करावं लागणार नेट एक्झामसाठी म्हणा लागलो. जास्त माहिती न सांगता टू द पॉइंट माहिती तुम्हाला सांगतो. आपला जो पेपर क्रमांक 1 आहे, पेपर 1 ला 60 पेक्षा जास्त मार्क टार्गेट ठेवा आणि पेपर 2 ला 100 पेक्षा जास्त टार्गेट ठेवा. दोन्ही मिळून 160च्या पुढं आणि GRF साठी 180. आता त्याच्यासाठी पेपर 1 जो आहे, पेपर 1 2023 मधला जो नेट एक्झाम झालेला आहे, जून 2023 मधला 2 क्वेश्चन पेपर, जून आणि डिसेंबर, जूनचा एक क्वेश्चन पेपर आणि डिसेंबरचा एक क्वेश्चन पेपर. पेपर 1 साठी म्हणायला गेलो 2 क्वेश्चन पेपर मिळून 100 मार्क आणि 2024चा नेट एक्झाम जून आणि डिसेंबर एक क्वेश्चन पेपर, तिथं 100 प्रश्न झाला. 2025 मधला पेपर 1 चा एक क्वेश्चन पेपर आणि डिसेंबरचा एक क्वेश्चन पेपर, इथं 50-50 म्हणजे 100. एकूण 300 प्रश्न तुमच्या सोबत पाहिजे. आता म्हणजे येणारे जे नेट एक्झाम तुम्ही देणार आहात त्याच्यासाठी हा स्मार्ट स्टडी कृपया एकदा 2023, 24 आणि 25चा नेट एक्झाम आणि त्याचा क्वेश्चन पेपर, पेपर 1चा व्यवस्थित वाचन करून जावा. हा पहिला मुद्दा. आणि पेपर 2 जो तुमचा विषय आहे तुमचा, आता समजा तुमचा विषय इंग्लिश लिटरेचर असेल तर 2023 मध्ये जून मध्ये झालेले क्वेश्चन पेपर आणि त्यानंतर डिसेंबर मध्ये झालेले क्वेश्चन पेपर, दोन्ही क्वेश्चन पेपर तुमच्या सोबत पाहिजे. एका क्वेश्चन पेपर मध्ये 100 प्रश्न, जूनचा 100 प्रश्न आणि डिसेंबरचा 100 प्रश्न, म्हणजे 200 प्रश्न झाला. 2024 या वर्षी जून आणि डिसेंबरचा क्वेश्चन पेपर 200 क्वेश्चन, 2025चा जून आणि डिसेंबर मधला क्वेश्चन पेपर एक 200 प्रश्न, एकूण 600 प्रश्न तुमच्या सोबत पाहिजे. तुमचा मराठी विषय असेल तर 23, 24, 25चा 2-2 क्वेश्चन पेपर म्हणजे 600 प्रश्न तुमच्या सोबत पाहिजे. जॉग्राफी 600 प्रश्न, इतिहास 600 प्रश्न, कॉमर्स 600 प्रश्न, मॅनेजमेंट 600. जे काही तुमचा दुसरा विषय आहे हे तुम्ही केलंच पाहिजे. हे न करता तुम्ही जायचं नाही. गुरु माऊलींना पुन्हा एकदा हात जोडून विनंती, हे तुम्ही केलंच पाहिजे. 600 प्रश्न तुम्ही वाचन केलंच पाहिजे पेपर 2 साठी आणि पेपर 1 साठी हे 300 प्रश्न तुम्ही वाचन केलंच पाहिजे. 600 आणि 300 किती झालं? 900 प्रश्न. 900 प्रश्नांचा वाचन तुमचं होणं अपेक्षित आहे बिफोर गोइंग टू अटेंड द नेट एक्झाम. फक्त मी नेट साठी म्हणत आहे आणि महाराष्ट्र सेट साठी सुद्धा तुम्ही हे आता जे 900 प्रश्न तुम्ही वाचणार आहात ह्याच्यासोबत पाठीमागील 3 वर्षांचा सेट क्वेश्चन पेपर, सेट साठी सेट क्वेश्चन पेपर व्यवस्थित वाचन करा. मी आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे नेट एक्झाम साठी म्हणतोय. आणि शक्य झालं, मी काय म्हणतो बघा, तुम्ही घ्या असं म्हणत नाही. तुमचा विश्वास जर माझ्यावर असेल तर ही एक मराठी पुस्तक पेपर 1 साठी तुम्ही वाचन करा. मराठी वाचन करून इंग्लिश मिडियमचा क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कन्सेप्ट समजून घ्या. किंवा इंग्लिश मिडियमचे स्टुडंट असेल तर ही एक थेरी बुक घ्या आणि त्याच्यासोबत हे 2 क्वेश्चन बँक हे कंपल्सरी वाचन करा. म्हणजे 3 पुस्तक पेपर 1 साठी इंग्लिश मिडियम स्टुडंट आणि त्यानंतर हे 900 क्वेश्चन्स.
सिलेबस वाचन करा, 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर अनालिसिस करा. शक्य झालं तर तुमचं विषयाचं काही मटेरियल मला वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये सापडलेले आहेत, तेवढं झेरॉक्स तुमचा इच्छा असेल तर ते घ्या, त्याचं अनालिसिस करा. अनालिसिस याचा अर्थ एका प्रश्नाखाली 4 ऑप्शन असतो, प्रत्येक 4 ऑप्शन 1 लाईन मध्ये माहिती लिहायचं. आणि त्यानंतर लिमिटेड पुस्तक 5वी ते 12वी पर्यंत जे शालेय पाठ्यपुस्तक आहे ते तुमच्या विषयाच्या संबंधित वाचन करा. तुमचा मराठी विषय, मराठी लिटरेचर असेल तर 1ली ते 12वी पर्यंत मराठी पुस्तके घ्यायची, शालेय पाठ्यपुस्तक. त्या पुस्तकामध्ये प्रत्येक घटका, म्हणजे आता एखाद्या गद्य खंड असेल, पाठ असेल, त्या पाठाच्या सुरुवातीला कवी परिचय किंवा लेखक परिचय दिलेलं असतं, ते वाचन करा. आणि पुस्तकाच्या खालील व्याकरण विभाग थोडं बघायचं. भूगोल असेल, पुन्हा 4थी ते 12वी पर्यंत भूगोल पुस्तक वाचन करा, 100% नेट पास. इतिहास असेल 4थी ते 12वी पर्यंत इतिहासाचे पुस्तक वाचन करा, 100% नेट एक्झाम क्लिअर. इकॉनॉमिक्स असेल 9वी 10वी 11वी 12वीचे इकॉनॉमिक्स पुस्तक वाचन करा. पॉलिटिकल सायन्स असेल 9वी 10वी 11वी 12वीचे, सर आमचं कॉमर्स आहे की 11वी 12वीचे कॉमर्स पुस्तक एकदा वाचन करा, सिलेबस वाचन करा आणि हे क्वेश्चन तेवढं 900 क्वेश्चन्स वाचन करा आणि माझ्याकडे असलेलं झेरॉक्स मटेरियल तेवढं अनालिसिस करा. बी स्मार्ट, जो तुमचा विषय आहे त्याचा फक्त फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर असू द्या, तेवढंच वाचन करा. 100 प्रश्नांपैकी कमीत कमी तुमचा अभ्यास 40 प्रश्नांचा तरी अभ्यास व्हायला अपेक्षित आहे. 40 ते 50 प्रश्न तुमचा अभ्यास असेल तर रिमेनिंग 50 प्रश्न आपण टेक्निकच्या सहाय्याने सोडू शकतो. आणि आपलं अपेक्षित किती आहेत? पेपर 2ला 100 क्रॉस करणे आणि पेपर 1चा अपेक्षित आहेत 60 मार्क, म्हणजे 30 प्रश्न क्रॉस करणे. एवढं जर तुम्ही टू दी पॉइंट आणि फोकस्ड आणि लिमिटेड स्ट्रॅटेजी फॉलो केलं तर नेट एक्झाम क्लिअर होतोच. आणि एकदा नेट क्लिअर झालं तर रिपीट माझ्यासारखं द्यायचं काही गरज नाही. एकदा तुम्ही दिलं की सर मी येडा आहे तुम्ही स्वतःला येडा म्हणता की सर असू दे, तर काय करावं. अगोदर नोकरी लागा, एकदा सेट पास व्हा किंवा एकदा नेट पास व्हा, लगेच लाईफ मध्ये एंट्री करा. तिथंच गिरट्या मारत माझ्यासारखं मी 80 वेळा झालं, 100 वेळा झालं, काय आपण काय म्हणतो, उपिनके घालायचंय का? उपिनके म्हणजे लोणचं. माझ्यासारखं चूक तुम्ही करू नका. MS धोनी साहेब ते सांगितलेलं, टेक द ऍडवाइस फ्रॉम एल्डर्स, टेक द ऍडवाइस फ्रॉम एल्डर्स, नॉट बिकॉज दे आर ऑलवेज राईट, बट बिकॉज दे हॅव मोर एक्सपिरियन्स ऑफ बिईंग रॉंग. मोठ्या लोकांची सल्ला घ्या, कारण ते नेहमीच बरोबर असतात असे नाही, तर मोठ्या लोकांनी चूक करण्याचे अनुभव जास्त असतात त्यांच्याकडे. ते सल्ला घेतला की तुम्ही चूक करत नाही. ओके, ऑल द बेस्ट. पुस्तक घ्यायची घ्या, नसेल तर हे व्यवस्थित तयार करा, येणार नेट एक्झाम मध्ये पास व्हा. ओके, पुन्हा एकदा सर्व गुरु माऊलींना नमस्कार. जय महाराष्ट्र.